तर काल साऊंड बद्दल चर्चा केली. आता आपल्याला चर्चा करायची आहे जी म्हणजे जसं कुठलंही एखादं वाक्य, जसं आपण काल साऊंड सोबत का वाक्य पण चेक केले है ना, वाक्य पण बघितले का वाक्य कोणते कुठले आहेत. तर आपण 4 पद्धतीची वाक्य होती आपल्याली है ना. काय होती? डिक्लेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, काय होतं? एक्सक्लामेटरी. बरोबर, ठीक आहे ना. तर आता जसं जे 4 वाक्य आहेत, बरोबर, हे जे 4 वाक्य आहेत या 4 वाक्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट, जसं कुठलंही एखादं वाक्य आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं आपल्याकडे सेम वाक्य आहे, जसं राम इट्स अ मँगो, हे वाक्य आहे है ना, हे वाक्य आहे. तर तर आपल्याला लक्षात येतं की ह्या प्रत्येक वाक्यामध्ये है ना, प्रत्येक वाक्यामध्ये जे शब्द येत असतात, आपल्या लक्षात जे शब्द येत असतात, जे काही शब्द आहे समजा है ना, जे काही शब्द आहेत ते शब्द काय लक्षात ठेवा, ते शब्द फक्त 8 पद्धतीमध्ये काय होतात? कॅटेगराईज होतात. काय होतात? 8 पद्धतीमध्ये काय, त्यालाच आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतो. शब्दांच्या जाती. जसं बघा एखादं कुठलंही वाक्य बघा कसं जायचं, हे सुरुवातीचे काही दिवस, सुरुवातीचे 15-20 दिवस कसं जायचं, कुठलंही वाक्य जसं करता है ना, कर्म आणि काय झालं हे क्रियापद, ठीक आहे. पण हे वाक्याला आणखी दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं है ना, तर हे काय नाऊन आहे. काय नाऊन आहे, बरोबर. नाऊन मध्ये हे नाऊन काय प्रॉपर नाऊन आहे. कुठलं नाऊन आहे? प्रॉपर नाऊन, ठीक आहे, बरोबर आहे. हे काय वर्ब आहे, बरोबर, वर्ब आहे. वर्ब मध्ये हे काय मेन वर्ब आहे. आता एखादं असं वाक्य घेऊ का ज्याच्यामध्ये आपल्याला काय का आपल्याला मेन वर्बच्या नंतर म्हणजे मेन वर्ब का म्हटलं ते बघू. कारण काय आपण एक शब्द ऐकलाय हेल्पिंग वर्ब ऐकलाय, आपण ऑक्झिलरी वर्ब ऐकलाय, हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडल वर्ब असे आपण शब्द ऐकतो. तर त्याच्यामुळे आता बघा की मी काय म्हणतोय, आपण जर आपल्या सगळ्यांना जर माहीत आहे तर काय एखादं वाक्य कुठलंही असलं है ना, एखादं कुठलंही वाक्य असलं म्हणजे ते इव्हन ते डिक्लेरेटिव्ह असो, इम्पेरेटिव्ह असो, इंट्रोगेटिव्ह असो की एक्सक्लामेटरी असो, त्या वाक्यांमध्ये 8 शब्दांच्या जाती येणार. काय म्हणा 8 शब्दाच्या जाती येणार. तर तसं म्हणजे कुठलंही वाक्य जनरलाइज जसं आपण अभ्यास करतो. पुन्हा आता हे बघा, पुन्हा मी काय सांगितलं, मला आर्टिकल बद्दल सध्या चर्चा करायची नाही, ते साईडला जाऊ द्या, ठीक आहे. आर्टिकल एक प्रकारचा ॲक्झेक्टिव्ह असतो. आर्टिकल काय वाक्य लक्षात होतं, पुढे जाऊन मी शिकवणारच. आर्टिकल एक प्रकारचं काय ॲक्झेक्टिव्ह असतं, ते बघू कसं असेल, ठीक आहे. तर आता मँगो पुन्हा काय नाऊन आहे ना, बरोबर, नाऊन आहे. तर म्हणजे याचा अर्थ असा होतो, हे जर नाऊन आहे है ना, पण नाऊन मध्ये आणखी एक टाईप पडतो, तर तो काय कॉमन नाऊन आहे. कुठला आहे? कॉमन नाऊन, बरोबर. नाऊन मध्ये काय तो कॉमन नाऊन. मग इथे नाऊन होता तो इथे काय होता प्रॉपर नाऊन है ना. इथे मँगो काय झाला कॉमन नाऊन. कारण कसं माहिती आहे मँगो पेसिफिक मँगो म्हटलं काय, तसं राम हा पेसिफिक आहे है ना, पेसिफिक आहे, प्रॉपर आहे. जसं तुम्ही मुली आहात किंवा तुम्ही मुलं आहात, मुली आहेत मुलं आहात, पण मी मुली किंवा मुलं म्हणतोय तर हे काय झालं कॉमन झालं. पण एखाद्याचं नाव विशिष्ट नाव म्हणतो जया, सुषमा वगैरे असं जर नाव घेतोय मी, याचा अर्थ काय झालं प्रॉपर नाम घेतलं. राम श्याम हे काय घेतलंय प्रॉपर नाम घेतलं. तर याचा अर्थ असा होतो की कुठलंही वाक्य तुम्हाला जेव्हा दिसतं, कारण लक्षात याची आपण एक दोन दिवसात म्हणजे 8 दिवसात तुम्हाला अशा क्लॅरिटी आणून देईल का तुम्ही कुठलंही वाक्य, तर पहिले तर आपल्याला काय करायचं हे चेक करायचं आहे का एखाद्या वाक्यामध्ये, कारण भरपूर लोकांना हे समजत नाही का याच्यामधलं वर्ब कुठलं आहे है ना, ॲक्झेक्टिव्ह कुठलं आहे, जे काही टाईप्स आहे नाऊन, प्रोनाऊन, ॲक्झेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब है ना, हे जे आहे ना प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन्स, हे जे काही 8 शब्दाच्या जाती आहेत. तर एखादं वाक्य लिहून दिलं तर या वाक्यामध्ये हे नेमकं काय आहे हे कोणाला समजत नाही. तर त्याच्यासाठी आपण कुठलंही वाक्य म्हणजे सुरुवात कशी करायची, काही दिवस म्हणजे 8-15 दिवस का कुठलंही वाक्य बघितल्यानंतर पहिले बघायचं की या कुठल्याही वाक्याला छोटे छोटे वाक्य, मोठे वाक्य घ्यायचे नाही, छोट्या छोट्या वाक्यांमध्ये बघायचं की काय आहे. जसं आता मी इथं मेन वर्ब असा शब्द वापरला होता है ना, मेन वर्ब. आपण दुसरं एखादं वाक्य घेऊ, जसं उदाहरणार्थ राम इज है ना इटिंग अ मँगो. मला हेल्पिंग वर्ड्स तुम्हाला समजून सांगायचं म्हणून पुन्हा हे वाक्य घेतलं. पुन्हा राम काय तुमचं नाऊन आहे, प्रॉपर नाऊन. मँगो पण समजा पुन्हा तेच आहे, ठीक आहे. इटिंग पण काय मेन वर्ब आहे. मग इज काय है ना, इज काय तर वर्बच आहे, पण काय ते हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर. ते काय तुमचं हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर. आता हे इज कधी कधी म्हणजे इजच नाही तर इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड वगैरे है ना, डीड, डू डज, डीड वगैरे हे जे काही आहे
प्रत्येक वेळा हेल्पिंग वर्बच राहतं का? नाही. जसं आता काय म्हटलं तर या मुलीने काय म्हटलं, राम इज अ किंग, है ना, राम इज अ किंग. आता राम इज अ किंग असं म्हटलं, बरोबर, राम इज अ किंग, याचा अर्थ इथं इज जे आहे हे हेल्पिंग वर्ब नसून काय आहे, मेन वर्ब आहे. हा, तेच एक्झॅक्टली. कारण मला एक सांगा का, मी काय म्हटलं होतं, आपण पहिल्या वाक्याकडे या, कालच्या लेक्चरकडे या. काय म्हटलं होतं, कुठलंही वाक्य घ्या, कुठल्याही वाक्यामध्ये एस प्लस व्ही प्लस ओ, कर्ता कर्म क्रियापद, आहे ना. मग मला एक सांगा, जर आता ठीक आहे, इथं आपले इथे तुम्ही राम आणि किंग काय आहेत, ऍक्च्युली इथे कर्म पण नाही आहे, लक्षात ठेवा. या वाक्यामध्ये इव्हन कर्मही नाही आहे, या वाक्यामध्ये कर्म नाही आहे, याला विधानार्थी वाक्य म्हणतात. ते पुढे भाग बघू आपण. पण इथे बघा, तर मला एक सांगा की हे वाक्य कसं कंप्लीट होईल, राम किंग वाक्य कंप्लीट होईल का? नाही. याला काहीतरी कंप्लीट करण्यासाठी काय लागेल, क्रिया लागेल. ऍक्च्युली आला लक्षात ठेवा. इथं ही हेल्पिंग वर्ब नसता इथे काय आहे तुमचं मेन वर्ब आहे. इथे कशासारखं काम केलं यांनी, मेन वर्ब सारखी काम केलं आहे. तर याला पर्टिक्युलरली काय म्हणतात, त्याला आपण म्हणजे जे वर्ब येतात, साधारणतः जे वर्ब येतात, जसं याच पद्धतीने कुठले वर्ब आहे, इज एम आर किंवा इज एम आर किंवा इज एम आर किंवा वॉज वेअर, है ना, वॉज वेअर, हॅव हॅज. तर या गोष्टी बरेच काही आहे, ठीक आहे. पण डू डज डीड आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे चेक करावं लागतं, है ना. आपण असं विचार करत नाही, है ना, आपण असा विचार करत नाही शिकत असताना. आता तुम्हाला जनरलाइज जे लहानपणापासून जे वाक्य शिकत आले, है ना, तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं, जनरलाइज पद्धतीने बघितलं. तर आपण जेव्हा विचार करतो प्रत्येक गोष्टीचा, आणखी एक वाक्य घेऊ की ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट कळेल, तर ती म्हणजे का काय म्हणतो त्याला, जसं राम इज अ किंग, है ना, राम इज अ किंग, इज आता इथं काय झालं, मेन वर्ब झाला. काय झालं, इथं मेन वर्ब सारखं काम केलं. इथं काय केलं, जरी ते हेल्पिंग वर्ब आहे तरी इथं जसं आता आपण म्हणतो राम कॅन ईट अ मँगो. जर तुम्ही प्रॉपर लक्ष द्याल, लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टींना प्रॉपर लक्ष द्याल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जसं बघा, राम इट्स अ मँगो, इथं मी क्रियापदाला यस लावलाय, बरोबर. इथे काय लावलाय, यस लावलाय. शिकायचं कसं असते लक्षात घ्या, है ना. शिकायचं आपण एकदम असं बेसिक पासून, असं समजा की आपण KG1 KG2 ला आहे, ठीक आहे. राम इथे क्रियापदाला यस लावला, इथे क्रियापदाला ING प्रत्यय लावला, इथं पण पट्टू हेल्पिंग वर्ब घेतला, ठीक आहे. इथं पण क्रियापदाला यस प्रत्यय नंतर बघू, ठीक आहे. पण इथं राम कॅन ईट अ मँगो असं काय, राम आंबा खाऊ शकतो. तर याच्यामध्ये हा कॅन आला, है ना. नेमकं हे कॅन काय आहे, तर याला काय म्हटलं आपण, मॉडल ऑक्झिलरी. काय म्हणतो आपण याला, मॉडल ऑक्झिलरी वर्ब, है ना. तर हे मॉडल ऑक्झिलरी काय हे पण आपण चर्चा करू याची, ठीक आहे. पुढे मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय, अशा काही गोष्टी असतात, असे काही वाक्यरचना साधारणतः समजून घ्यायचं अशी, अशा काही वाक्यरचना असतात की ज्या साधारण वर्ब, है ना, साधारण वर्ब आणि मेन वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या माध्यमातून साध्यच होत नाही, है ना, साध्यच होत नाही. तर त्यासाठी आपण काय एक आणखी ॲडजस्टमेंट आहे. ॲक्च्युली ही ॲडजस्टमेंट कशी आहे माहिती आहे का, ही मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि तुम्हाला ते समजणार पण नाही, हा थोडासा लिंग्विस्टिकचा म्हणजे भाषा विज्ञानाच्या मध्ये याच्या संदर्भात खूप सारे मतभेद आहेत, आलं का लक्षात. मतभेद आहेत, ते मतभेद इथे डिस्कस करायची गरज नाही, कारण का तुम्हाला ग्रामर शिकायचं आहे, तुम्हाला भाषा विज्ञान नाही शिकायचं आहे ना. भाषा विज्ञान शिकत असते तर तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी चर्चा केली असते आपण. तर आता हा कॅन जो आहे हा मॉडल, असे कॅनच नाही, मे माईट, है ना, कॅन वूड मे माईट, है ना, वूड शूड विल शॉल, हे सगळे शब्द असतात. हे सगळे शब्द काय कशासारखे वापरले जातात, मॉडल ऑक्झिलरी सारखे वापरले जातात. तर म्हणजे याचा अर्थ आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय की एक एक म्हणजे वाक्यामध्ये येणारा एक एक शब्द, है ना, वाक्यामध्ये इव्हन बघा मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे पण एक वर्बचा प्रकारच आहे. काय हा एक इथे हा पण एक प्रकारचा आहे. इथे पण तुम्हाला म्हणजे तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तुम्हाला हे लक्षात येईल की इथे इट्सला म्हणजे इटला का यस प्रत्यय लागलं का नाही, है ना, यस प्रत्यय इथे का नाही, आलं का लक्षात, समजलं का, ठीक आहे. त्याच्यानंतर जसं पुढचा भाग तसा आणखी तुम्हाला लिहून, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपण जवळपास नाऊन बद्दल लक्षात घेतलं, वर्ब बद्दल घेतलं लक्षात, है ना, नाऊन वर्ब घेतलं. त्याच्यानंतर हां नाही जनरलाइज आपण बघू, सब टॉपिक संदर्भात सध्या आपण चर्चा नाही केलेली बरी, कारण तुमचं कन्फ्युजन नाही. मी तुम्हाला कसं सांगतो की एखादं जेव्हा वाक्याकडे आपण बघतो तर आपली जी दृष्टी आहे, है ना, आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी कशी असली पाहिजे. जसं आता मी पुन्हा एक वाक्य म्हणतो की राम इज अ
क्लेवर बॉय. ठीक आहे, क्लेवर बॉय. आता तुम्हाला राम माहिती आहे, मी डिस्कस करत नाही. इज माहित आहे ना, डिस्कस करत नाही. ठीक आहे, ए बद्दल आर्टिकल आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे, तर आता इथं हा क्लेवर हा शब्द आला आहे. ठीक आहे, बॉय पण पुन्हा तुम्हाला सांगितलं कॉमन नाऊन आहे. नाऊन आहे, नाऊन मधलं कॉमन आहे. तर क्लेवर काय तुमचं ॲक्झेक्टिव्ह. काय ॲक्झेक्टिव्ह, कारण का बॉय बद्दल काय सांगतोय तो माहिती होतो. पण आणखी एक शब्द भेटला आपल्याला. काय भेटला? आणखी एक शब्द भेटला. नाऊन झालं, प्रोनाऊन झालं है ना. आता जसं म्हटलं का शी इज अ टॉल गर्ल है ना. शी इज अ टॉल गर्ल है ना. शी इज अ टॉल गर्ल. आता इथे पुन्हा टॉल आणि गर्ल. गर्ल पुन्हा तुम्ही टॉल काय तुमचा पुन्हा ॲक्झेक्टिव्ह झाला. तर शी काय, शी काय प्रोनाऊन. काय तुमचं प्रोनाऊन. काय तुमचं प्रोनाऊन म्हणजे प्रोनाऊन. ठीक आहे, ॲक्झेक्टिव्ह झालं. ॲडवर्ब. ठीक आहे, जसं ही रन्स फास्ट है ना. ही रन्स फास्ट. तर रन्स काय तुमचं वर्ब आहे. रन्स काय वर्ब आहे. रन्स काय वर्ब. ही काय प्रोनाऊन. ही काय प्रोनाऊन आहे. ठीक आहे, प्रोनाऊन सर्वनाम. नामाऐवजी जे येतं ते काय असतं सर्वनाम. ठीक आहे, फास्ट. फास्ट काय तुमचं ॲडवर्ब आहे. हा ॲक्झेक्टिव्ह आहे. इथं जे लावला होता इथे काय ॲडवर्ब लावला होता. बरोबर है ना. जसं आपण म्हटलं पुढचं वाक्य घेतलं, ही इज ॲट होम. तर ॲट शब्द, ॲट सारखे शब्द असतात. इन असतो, इन, ऑन, काय इन, ऑन, आउट, बिफोर, आफ्टर, बिलो, अबो, ओव्हर, हे तसे शब्द असतात. तर हे काय तुमचं प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन काय असतात प्रिपो. तिथे टॉल म्हणजे टॉल होतं, इथे फास्ट आहे, तर मग ॲक्टिव्हिटी नको पाहिजे का? म्हणजे इथे नाही. आता ठीक आहे, ती गोष्ट मी तुम्हाला नंतर क्लिअर करून देईल. पण इथे गोष्ट कशी आहे तुम्हाला समजा. टॉल हे ॲक्झेक्टिव्ह. टॉल कशाबद्दल माहिती देत आहे, कशाबद्दल गर्लबद्दल. बरोबर, टॉल काय गर्लबद्दल माहिती देत आहे. तर मग हे काय झालं ॲक्झेक्टिव्ह. ॲक्झेक्टिव्हची साधारण डेफिनेशन काय, साधारण डेफिनेशन काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. बरोबर, त्याच पद्धतीने क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियाविशेष म्हणतात. मग मला एक सांगा, ही रन्स फास्ट, हे कशाबद्दल माहिती देतात फास्ट रन्स बद्दल. रन्स काय वर्ब आहे, मग ते काय झालं ॲडवर्ब. ते काय झालं ॲडवर्ब. सिम्पल है ना. याचाच अर्थ मी तुम्हाला काय सांगतोय की जेव्हा आता कसं आहे, मी खूप वेगवेगळे वाक्य घेतले. एक वाक्य घेतलं असतं, एका वाक्यात सगळं समजून सांगितलं असतं. तर माझी ती इच्छा नाही आहे. कारण इच्छा याच्यासाठी नाही का तुम्हाला ती गोष्ट प्रॉपर समजली पाहिजे. का प्रत्येक छोट्या छोट्या वाक्यामध्ये हां हे बाबा हे प्रिपोजिशन होतं याच्यामध्ये, असे नंबर ऑफ असू शकतात. याच्यामध्ये जर तुम्ही जोडले तर ते काय राहतील भरपूर राहतील है ना. जसं की मी काय म्हटलं ॲट आहे, इन आहे, आउट आहे, अबव, ओव्हर. ओके, त्याच पद्धतीने इवन जसं इवन जसं आता तुम्ही याच्यामध्ये नंबर ऑफ ॲक्झेक्टिव्ह वापरू शकतात. पण आपण एक छोट्या म्हणजे बेसिकपासून सुरुवात करतोय, तर त्याच्याकडे तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. आलं का लक्षात. नाही तर कसं होतं माहिती आहे का, पुन्हा तीच गडबड झाली. काय झालं आपल्यापाशी प्रिपोजिशन आलं. आता आपल्याला पाहिजे एक इंटरजेक्शन पाहिजे है ना. काय पाहिजे आपल्याकडे इंटरजेक्शन. तर इंटरजेक्शन सॉरी कंजक्शन. इंटरजेक्शन नंतर बघू आपण. कंजक्शन जसं राम अँड श्याम है ना. इथे अँड काय काय कंजक्शन. दोन शब्द किंवा दोन वाक्य, दोन ॲक्झेक्टिव्ह है ना. दोन शब्द दोन म्हणजे दोन शब्द म्हणजे दोन शब्दांमधले दोन नाऊन, दोन ॲक्झेक्टिव्ह, अशा गोष्टी ज्या जोडल्या जातात. म्हणजे अँडच नाही तर असे नंबर ऑफ जे काही ॲक्झेक्टिव्ह असतील है ना. बटनी पण काय वाक्य जोडलं जातं है ना. तुम्ही नॉर्मली जनरलाइज असं बघितलं असेल, नॉट ओनली बट ऑल्सो कंबाईन यूज बघितलं असेल. तर याचा अर्थ असा होतो की आणखी एक शब्द भेटला आपल्याला. म्हणजे मी हे जे तुम्हाला जनरलाइज सांगतो आता काय म्हणतात त्याला जे इंटरजेक्शन्स आहे, ते इंटरजेक्शनबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. इंटरजेक्शनबद्दल टेन्शन याच्यासाठी घ्यायचं नाही का इंटरजेक्शन डिपेंड कशावर करते की ते वाक्यावर डिपेंड करते है ना. जसं व्हॉट हा WH वर्ड सुद्धा काय इंटरजेक्शन्स म्हणून येतात. इंटरजेक्शन म्हणून जर त्याच्यासमोर काय व्हॉट आपण सांगतो काय व्हॉट याचं म्हणा आपण काय म्हणतात काय तो आज म्हणजे जर उद्गारवाचक संपदाचा किंवा उद्गाराच्या वाक्याचा एक सर्वात सोपा नियम असा आहे की जे सडन असतं ते काय असतं एक्सलामेटरी असतं. काय असतं जे सडन असतं है ना. अचानकपणे
जर तुमच्या अंगावर इथे बसले असताना पाल पडली आणि तुम्ही जेव्हा ती किंचाळत जी किंचाळीत जो काही उच्चार असेल अलग लक्षात ते एक्सक्लामेटरी आहे. ते काय एक्सक्लामेटरी आहे. आपण साधारणतः पुस्तकी भाषेमध्ये काय विचार करतो, अलास, ओ, अरे रे रे. मराठीमध्ये असं अरे रे रे, छे, हे जे शब्द आहेत हे कदाचित आपण काय म्हणतो आहे ना, या शब्दांना काय म्हणायचं एक्सक्लामेटरी म्हणतात. पण ही जरी पुस्तकी भाषा असली, पुस्तकी डेफिनेशन असली, तरी महत्त्वाची गोष्ट अशी होते, लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट अशी काय जे सडन असतात ते काय असतात एक्सक्लामेटरी. म्हणजे जवळपास कुठलंही वाक्य, म्हणजे मला याच्यावर जे सांगायचं आहे तुम्हाला की कुठलंही जर वाक्य असलं आहे ना, लक्षात ठेवा, कुठलंही जर वाक्य असलं तर त्या वाक्यामधली जी महत्त्वाची गोष्ट असते है ना, ती वाक्यामधली महत्त्वाची गोष्ट असते का ते 8 शब्द त्याच्यामध्ये येणार. म्हणजे पहिला याच्यावर आपण कन्क्लुजन काय काढलं, कन्क्लुजन असं काढलं की पहिले तर काय वाक्य 4 प्रकारचे आहे आणि जेव्हा एखादं वाक्य आपल्याला भेटतं त्या वाक्यामध्ये 8 पद्धतीचे शब्द असतील है ना. म्हणजे जे आपण शब्दांच्या जाती म्हणतो है ना, शब्दांच्या जाती काय शब्दांच्या जातीला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, पार्ट ऑफ स्पीच है ना, पार्ट ऑफ स्पीच. ठीक आहे, पार्ट ऑफ स्पीच. याचा अर्थ असा होतो की आता कुठलंही वाक्य घ्या है ना, कुठलंही वाक्य घ्या, त्या वाक्यांमध्ये काय राहील 8 शब्द राहतील, 8 शब्द राहतील. मग ते कधी नाऊन राहतील, कधी प्रोनाऊन राहतील, कधी ॲडजेक्टिव्ह राहतील, कधी वर्ब राहतील. आणि आपली प्रॅक्टिस काय असली पाहिजे की कुठलंही वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो का जेव्हा एरर फाइंडिंग नावाचा कन्सेप्ट येतो, एरर फाइंडिंग का बा या वाक्यामध्ये चूक काय आहे ना. की जसं आता एक वाक्य लिहिलं की तुम्हाला सोपं एक वाक्य सांगतो, राम, ठीक आहे, इट्स अ मँगो. हे वाक्य बरोबर आहे की राम इट्स अँड मँगो. हे वाक्य बरोबर आहे की राम eating a mango. 3 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे, फर्स्ट. का, कारण याच्यामध्ये सिंपल काय गोष्ट केली आहे की याच्या म्हणजे राम संत प्रॉपर नाऊन नंतर क्रियापदाला एस प्रत्यय लागणं पाहिजे, बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय, इथे एस प्रत्यय लागलेला आहे पण इथे काय हॅन वापरलेला आहे, तर हे मँगो नंतर हे चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये काय इथे हेल्पिंग वर्ब पाहिजे होता, इथे हेल्पिंग वर्ब नाही आहे. तर मग आता याचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या की याचा अर्थ तुम्हाला वाक्याची प्रॉपर रचना आहे ना, कुठल्या शब्दानंतर कुठला शब्द आला पाहिजे याचा अभ्यास आपण हळूहळू करतो है ना. तर या पार्ट ऑफ स्पीचमध्ये आणखी एक मजेदार गोष्ट अशी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता आपण मी पार्ट ऑफ स्पीच घेतलं तर पार्ट ऑफ स्पीचमध्ये मजेदार गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये 2 पद्धतीनं असतात. आता इंग्रजीमध्ये तो शब्द नाही आहे पण मराठी ग्रामरमधून आपण आपल्याला समजायसाठी एक शब्द घेतोय, दॅट इज सव्यय आणि अव्यय है ना. ॲक्च्युली व्यय या शब्दाचा अर्थ म्हणजे काय होतो, बदल है ना. शब्दाचा अर्थ काय होतो, बदल. म्हणजे काय लक्षात घ्या की म्हणजे असं की जसं आता उदाहरणार्थ की ज्या शब्दांमध्ये बदल होऊ शकतात है ना, ज्या शब्दांमध्ये बदल होऊ शकतात ते काय तुमचे सव्यय, ज्याच्यामध्ये बदल होणार नाही ते काय तुमचे अव्यय, ते काय अव्यय. जसं लक्षात घ्या की जसं तुमचा प्रिपोजिशन है ना, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. लक्षात ठेवा, इंटरजेक्शन याच्यामध्ये कधी बदल होत नाही, याच्यामध्ये बदल होत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण मगाशी काय म्हटलं तर की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ऑन आहे ना, प्रिपोजिशन ऑन नावाचं, कंजक्शन आहे अँड, आणि इंटरजेक्शन फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे म्हणायचं आहे ते घ्या, समजा व्हॉट आहे ना. तर केवळ प्रयोगी, इंटरजेक्शनला काय म्हणतो आपण, केवळ प्रयोगी. तर तुम्ही वाक्य कधीही बदल, लक्षात ठेवा, वाक्य किती बदललं तरी ऑन मध्ये बदल होत नाही, काय होत नाही, ऑन मध्ये बदल होत नाही. आणि कंजक्शन है ना, जसं मी असं म्हटलं जसं उदाहरणार्थ
काय असं जसं वाक्य घेऊ याच्यासाठी आपण समजायसाठी, जसं उदाहरणार्थ एखाद्याचं वाक्य घेऊ. हां, द पेन इज ऑन द टेबल, है ना. पेन इज ऑन द टेबल, ठीक आहे. पेन कशावर होता? टेबलवर होता. समजा मी वाक्य ही वर्तमान काळातली रचना आहे, उदाहरणार्थ काय वर्तमान काळातली, पण मी असं म्हटलं का पेन ही वॉज ऑन द टेबल, हे बदललं काय? काळ बदलला काय? म्हणजे काळ बदलला तरी प्रिपोजिशन बदललं का? नाही. याचा अर्थ असा होतो की हे असे लक्षात ठेवा की जेव्हा काळ बदलतो, जेव्हा कर्म काळ बदलतो, क्रियापद बदलतो, क्रियापद बदलतो म्हणजे काय, काळ बदलतो, कर्ता बदलतो, तर याच्यामध्ये फरक पडत नाही. तर ते काय असतात? अव्ययी असतात. ते कुठल्या तीन तुमचे प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. काही झालं तरी, इव्हन जसं मी असं म्हटलं असतं का राम अँड श्याम, है ना, राम अँड श्याम आर गोइंग टू स्कूल, है ना, अँड राम अँड श्याम आर गोइंग टू स्कूल. जर मी असं म्हटलं की राम अँड श्याम वेअर गोइंग टू स्कूल, अँड मध्ये काही फरक पडला काय? नाही. म्हणजे कंजक्शन लक्षात ठेवा, वाक्यामध्ये किती रचना बदलली तरी तुमच्या काय याच्यामध्ये या प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन मध्ये बदल होत नाही. पण तुम्ही याच्या उलट बघा की तुमच्याकडे इकडे जे गोष्टी आहेत, जसं नाऊन, ना, नाऊन काय, प्रोनाऊन, नाऊन, प्रोनाऊन, त्याच्यानंतर काय वर्ब, किंवा इथं आपण ॲडजेक्टिव्ह पहिले घेऊन घेऊ, ॲडजेक्टिव्ह, वर्ब आणि ॲडवर्ब, है ना. याला काय म्हटलं आपण? नाम, बरोबर. याला काय म्हटलं? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियापद आणि क्रिया विशेषण, है ना, क्रिया विशेषण. आता जसं उदाहरणार्थ नाऊन आहे, है ना, नाऊन आहे. आता नाऊन काय, बॉय आहे, है ना. बॉयचा बदल होतो का? होतो ना, बॉईज होतो ना का? हा, म्हणजे मी काय म्हणतो सव्यय, म्हणजे ज्याच्यामध्ये काय बदल होतो, है ना, ज्याच्यामध्ये लिंग काळ वचनानुसार, लिंग काळ वचनानुसार बदल होतो. तर जसं बॉयचा लिंग बदलला तर बॉयचं काय होईल? गर्ल होईल. इथे काय बदलला? वचन बदललं. इथे काय बदललं? वचन. वचन म्हणजे काय? नंबर्स, है ना, अनेक वचन. आणि इथे काय बदलला? लिंग बदललं. म्हणजे याचा अर्थ काय म्हटलं होतं आपण? जसं इथे काय म्हटलं आपण? लिंग काळ आणि वचन, लिंग काळ वचन ह्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. त्याच पद्धतीने इथे काय होतं, काय म्हणाली इथे, म्हणजे इथे जर काय म्हणाल वचन बदललं तर बॉयचं काय झालं? बॉईज झालं. आणि लिंग बदललं तर बॉयचं काय झालं? गर्ल झालं. कळलं? म्हणजे बदल होतो, म्हणजे सव्यय आहे त्याच्यामध्ये काय होतं? बदल होतो. काय होतो? बदल होतो. लक्षात आलं? त्याच पद्धतीने तुम्ही प्रोनाउन घ्या, है ना. जसं काय होतं? आय, मी, माय, बदललं ना. प्रथमा, द्वितीय, षष्टी, है ना, फर्स्ट केस, सेकंड केस, थर्ड केस आपण असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये बदल होणार. ॲडजेक्टिव्ह मध्ये जसं काय टॉल, टॉलर, टॉलेस्ट, बरोबर. मी बघा हे सगळे इंट्रोडक्टरी आहे, याचं डिटेलिंग मी तुम्हाला नंतर करून देईन. पण मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला काय असलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट कशी प्रॉपर होते आलं लक्षात. नाही तर मग हे असं कसं आलं तसं कसं आलं, तर हे जे दोन लेक्चर कदाचित ऑनलाईन होऊन दे, ठीक आहे. तर ऑनलाईन झाले तर नाही समज असेल तर डबल पाहायचं त्याच्यात आणि चेक करून घ्यायचं, ठीक आहे. 2-3 दिवसात होऊन देणार. त्यानंतर क्रियापद है ना. जसं क्रियापद काय होतं? ईट होतं, है ना. काय झालं? ईटचं काय झालं? ईट नाही, पहिले काय एट झालं, है ना, एट झालं. मग काय झालं? इटन आणि इटिंग, बरोबर. याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये पण बदल झाला. आता ॲडवर्ब आहे, है ना. ॲडवर्ब मध्ये बदल होतो. जसं काय फास्ट नावाचं मग अशी काय वापरलं होतं? ॲडवर्ब वापरलं होतं, है ना. फास्टचं काय झालं? फास्टर, है ना. किती झालं? फास्टेस्ट. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण जर ठीकठाक बघितलं तर शब्दांच्या जातीमध्ये, है ना, बघा हे तुम्ही एकदम बेसिक आहे. मी
ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय शक्यतो खूप कमी लोक असतील का हे अशा पद्धतीने सांगतात का, ठीक आहे, एखादा क्लास नाही तर डायरेक्ट टेन्सपासून चालू करतात आणि सुरू करतात. तर आपण टेन्स आपल्याला कदाचित उद्या चालू होईल, ठीक आहे, पण इथे जे तुम्हाला उद्या किंवा परवा चालू होईल, पण जे तुम्ही जर प्रॉपर लक्षात घेतलं का आपण एका पुन्हा सांगितलं तुम्हाला का आपल्याला काय करायचं आहे, मैदान तयार करायचं किंवा आपल्याला काय आपलं शेत तयार करायचं आहे, नंतर आपण काय बीज लावायचं बीज लावू, ठीक आहे. तर इथं काय म्हटलं आपण तुम्हाला इथं की जसं ज्याच्यामध्ये बदल होतात ते सव्यय असतात, ज्याच्यामध्ये बदल न होत नाही ते अव्यय असतात. हा मराठीतला भाग घेतला आपण समजायसाठी आहे ना, मराठीतला भाग. तर इथे काय म्हणतो आपण की इथे लिंग काय वचन, वचन लिंग आणि काळ बदलला तरी काय फरक पडत नाही. इथे वचन लिंग आणि काळ बदलला तर काय होतो, फरक पडतो, बदल होतो. म्हणजे लक्षात ठेवा याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण एखादं वाक्य लिहित असतो, जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जर मी असं लिहिलं म्हणजे याचा यूज कसा होतो, एक सिंपल यूज समजून घ्या. राम इज अ किंग, ही इज क्लेवर, है ना, ही इज क्लेवर. तर रामाच्या वचनानुसार इथं प्रोनाउन घेतलाय, बरोबर. त्याच पद्धतीने जर मी इथं सीता वापरलं असतं है ना, तर इथं किंगच्या जागी काय घ्यायला लागलं असतं, आपल्याला क्वीन घ्यायला लागली असती. काय घेतली असती, क्वीन घ्यायला लागली असती किंवा गर्ल घ्यायला लागली असती. क्वीन घ्या किंवा गर्ल घ्या, है ना. इज अ गर्ल अँड शी इज अ क्लेवर, है ना, शी इज अ क्लेवर. म्हणजे या म्हणजे कुठे बदल करायचा आणि कुठे बदल होतोच, है ना. लिंग बदललं इकडेही बदल झाला. लक्षात मिळालं मी काय म्हणतोय. तर याचा अर्थ लक्षात ठेवायचा की आपण ह्या सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये पुढे होतील लक्षात, पण सुरुवातीची गोष्ट ही आहे का तुम्ही या गोष्टींवर ठीकठाक पद्धतीने लक्ष ठेवलं है ना, तर काय होईल, तुम्हाला फायदाच होईल. समजलं, लिहून घ्या ना. वर्ब, वर्ब बद्दल आपण जे म्हणतोय दॅट इज आपल्याला काय करायचं, आपल्याला चर्चा करायची मेन वर्ब. कुठल्या मेन वर्ब. आपण सध्या ना ऑक्झिलरी बद्दल चर्चा करतोय ना, हेल्पिंग बद्दल, ठीक आहे, ते आपण पुढे बघू. तर मेन वर्ब लक्षात ठेवता, पुन्हा आपल्या लक्षात ठेवता की काय होतं की कुठलेही वर्ब लक्षात. तर जसं फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतलं, काय घेतलं आपण की जसं आपण राईट काय घेतलं, एक्झाम्पल घेतलं राईट, है ना. राईट म्हणजे काय, लिहणे, है ना, काय होतं, लिहणे, ठीक आहे. तर तर याचे जवळपास काय पडतात, 5 प्रकार पडतात. कुठल्याही वर्बला कधी पण काय होतं 5 पद्धतीने सांगितलं जातं, V1 V2 V3 V4 किंवा V5. V5 पण असतं, ठीक आहे. हां सांगतोय, VING म्हणून आपण याला, ठीक आहे, हरकत नाही. तर गोष्ट अशी होते का वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये काय होतं याची रिप्लेसमेंट केली जाते, ठीक आहे, याची काय रिप्लेसमेंट केली जाते. तर आपण म्हणजे शिकत असताना आपण लक्षात घ्यायचं का मी आज जे लिहून देणार त्याला आपण V1 म्हणायचं आणि ज्याला V5, जसं आता उदाहरणार्थ V1 काय तुमचा राईट. ॲक्च्युली हा राईट पण असू शकतो किंवा काय असू शकतो, राईट्स पण असू शकतो, डिपेंड करतो, है ना. राईट पण असू शकतो, राईट. V2 काय रोट, है ना. V3 काय रिटर्न. तसं V, है ना, रायटिंग. इथे काय लागला, ING प्रत्यय लागला आणि शेवटचा काय लागला, टू राईट, ठीक आहे, टू राईट. तर याला आपण एक शब्द वापरतो इन्फिनिटिव्ह. याला काय म्हणतो आपण, लक्षात ठेवता, यालाच काय म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. याला काय म्हणतो इन्फिनिटिव्ह, ठीक आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे पुढे शब्द येईल, मी तुम्हाला आता त्याला सांगून देतो. याला लक्षात ठेवता, याला 2-4 नावं येतात. याला आपण V4 म्हणतो, है ना. याला काय म्हणतो आपण V4 म्हणतो. हा V4 प्रत्येक वेळा क्रियापद म्हणूनच येईल असं नाही, लक्षात ठेवता. V4 किंवा ING प्रत्यय लागलेलं असतं, याला धातू साधित म्हणतात. एक शब्द येतो धातू साधित, म्हणजे धातू म्हणजे काय, वर्ब. धातू या शब्दाचा अर्थ काय होतो, वर्ब. काय होतो, वर्ब. आणि त्याच्यापासून शब्द काय बनतो, लक्षात ठेवा, त्याच्यापासून काय होतं, धातू साधित, धातूपासून साधलेलं, है ना.
धातू साधित म्हणजे धातुमान साधलेलं. तर जसं उदाहरणार्थ की याला वर्बल नाऊन पण म्हणू शकतो आपण, याला याचे उपयोग याला वर्बल नाऊन पण म्हणू शकतो आपण, याला काय म्हणू वर्बल नाऊन. किंवा याला एक शब्द आणखी वापरतो जेरड, याला काय वापरतो जेरड है ना, रुदंत है ना, रुदंत मराठीमध्ये त्याला शब्द. ठीक आहे. इवन या सगळ्या शब्दांचं लक्षात ठेवता है ना, सगळ्या शब्दांचे वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होतात. होतात वेगळे. ते मी आता तुम्हाला इथं सांगितलं तर कन्फ्यूज होऊन जाल. जसं आता पहा की जसं तुम्हाला जनरल येतात इथे एवढंच लक्षात ठेवा. नाही तर कसं माहिती की रिटर्न म्हणजे जसं वर्बचा पण कसा पर्टिक्युलरली एक्झिक्युटिव्ह वर्बचा पण एक्झिक्युटिव्ह म्हणून उपयोग होतो. लक्षात ठेवा वर्बचा पण एक्झिक्युटिव्ह म्हणून उपयोग. जसं आता याचा नाऊन म्हणून वर्बल नाऊन. ठीक आहे, वर्बल नाऊन. ठीक आहे, याचा वर्बल नाऊन कसं म्हणतात. जसं आता रायटिंग इज माय हॉबी. आता उदाहरणार्थ आपण याला कसं वापर केला, रायटिंग इज माय हॉबी. बरोबर. मग मला एक सांगा, रायटिंग नॉर्मल तुम्ही असं बघितलं का इज रायटिंगच असतं. रायटिंग इज कधी पाहिलं नाही. मग आता रायटिंग काय आलं इथं, हे तर वर्ब होतं ना. तर मग इथं कसं काय आलं, नाऊन सारखं. त्यासारखं आलं नाऊन सारखं. तर आपलं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जे असं म्हणतो ना का हे इथं कसं आलं, हे तिथं कसं आलं, हे असं कसं झालं है ना. तर हे असं कसं झालं, तर याचं जर ठीकठाक बघितलं तर एका शब्दाचे किती विचित्र विचित्र उपयोग होऊ शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे है ना. म्हणजे आता याच्यावर एक वाक्य लक्षात ठेवायचं की ते वाक्यामध्ये जे काही शब्द, वाक्यामध्ये जो काही शब्द आहे तो त्याच्या पोझिशनवर ठरेल का तो नेमका काय आहे है ना. का इथे तो ॲज अ कर्ता म्हणून आला है ना, रायटिंग इज माय हॉबी, इथं कर्ता म्हणून आला. कर्ता नाही येतो इथे पर्टिक्युलरली, सब्जेक्ट म्हणून आला. आणि सब्जेक्ट म्हणून आला म्हणजेच काय झालं याचा अर्थ तो कर्ता, ऑब्विसली तो कर्ता आहे. पण इथे काय तो नाऊन सारखा आला. काय सारखा आला, नाऊन सारखा आहे ना. आय एम रायटिंग अ लेटर, इथं रायटिंग काय वर्ब आहे आणि इवन ते मेन वर्ब आहे है ना. पण इथे रायटिंग काय नाऊन आहे. इथे काय नाऊन आहे. इवन हा टू राईट आहे ना, टू राईट एका ठिकाणी इन्फिनिटिव्ह येईल आहे ना, तर एखाद्या ठिकाणी काय येईल पर्टिक्युलरली ॲज अ नाऊन म्हणून येईल. तर काय आपण एक कन्क्लुजन काय काढतोय का कुठलाही शब्द, म्हणजे या सगळ्यामध्ये कन्क्लुजन काय काढतोय आता, कुठलाही शब्द त्या शब्दाची जात काय आहे किंवा तो पार्ट ऑफ स्पीचमध्ये त्या 8 शब्दांपैकी काय आहे हे कशावर डिपेंड करतं, त्याची पोझिशन. लक्षात ठेवा त्याची काय पोझिशन. आणि तसंही आपण आता अभ्यास करताना आता उद्यापासून तर टेन्स चालू होतोय, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नॉर्मली आपण जे नियम वापरणार है ना, नियम वापरणार फॉर्म्युलाज लिहून देणार. तर त्या फॉर्म्युलाजमध्ये V1 V2 V3 V4 V5 असं वापरणार. जेव्हा मी V5 म्हटलं तेव्हा ते काय असेल, इन्फिनिटिव्ह असेल. जेव्हा V1 म्हणेल तेव्हा ते म्हणजे V1 असेल. आलं का लक्षात, म्हणजे या हा फॉर्ममध्ये असेल. इथं त्याला टू नावाचं काय टू लागलेलं नसेल. ठीक आहे, लक्षात आलं. हां, पाचवं सध्या समजणार पण. जसं आता उदाहरणार्थ एक वाक्य असं येतं त्याच्यामध्ये समजून सांगतो. जसं आय लाईक टू राईट है ना. तर मला एक सांगा इथं वर्ब काय, इथे वर्ब काय लाईक आहे है ना. टू राईट काय ऑब्जेक्ट आहे. मला लिहायला आवडतं, मग इथे वर्ब आला का नाही. म्हणजे याचं लक्षात ठेवा याचा अर्थ का असं क्रियापद है ना, असं क्रियापद ज्याचा कर्त्याशी डायरेक्ट संबंध नाही त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्हची डेफिनेशन आहे ती. ठीक आहे, त्या डेफिनेशनमध्ये नाही जायचं. तर लक्षात ठेवायचं की इथे काय आलं बघा, लॉजिकली लक्षात ठेवता वर्ब नंतर वर्ब येण्यासाठी है ना एक प्रॉपर कंडिशन्स असतात. वर्ब नंतर डायरेक्ट दुसरं वर्ब येत नाही, हे आपण पुढे शिकू. लक्षात, त्यासाठी काय कंडिशन्स असतात. जसं इथे कंडिशन्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इज नंतर है ना, इज नंतर जाऊ द्या मी आता तुम्हाला कन्फ्युजन करते. लक्षात आलं का, एवढं लक्षात आलं का सांगा. ठीक आहे, जसं हे नंबर ऑफ गोष्टी असतात है ना. आय लाईक टू प्ले है ना, आय लाईक टू प्ले है ना, ही लाईक्स टू प्ले वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. तर हे इन्फिनिटिव्ह आहे. ओके, लक्षात आलं. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या.